सर नमस्कार. नमस्कार सर. नुकतंच आत्ता या ठिकाणी आपला एक सन्मान झालेला आहे. आपल्या जे काम केलेलं आहे आपण त्याची एक पावती दिलेली आहे. तर नक्की आता रोटरीमार्फत काय नक्की पुढचे उपक्रम असणार आहे किंवा याच्या आधी कोणते उपक्रम आपण केले होते, थोडक्यात काय माहिती सांगाल? मी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा सेक्रेटरी. बंधूंनो, दाभाडे घराण्याने आपल्या या हॉस्पिटलला जवळपास 70 एकर जागा देऊन खऱ्या अर्थाने योगदान या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यांचा उल्लेख होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसेच गेली अनेक वर्ष थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील यांनी अनेक रुग्णांची या ठिकाणी सेवा केलेली आहे. त्यांचे स्मरण या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं म्हणलं जाते की मानवता खरा धर्म आहे आणि हा धर्म आपण पाळला पाहिजे, मानवाची सेवा केली पाहिजे. या उद्देशानंच आज तळेगाव जनरल हॉस्पिटलचे सर्व स्टाफ, त्याच्यानंतर डॉक्टर हे सर्व सेवा देत आहेत. आणि ही सेवा जवळपास 100 वर्ष त्यांनी या ठिकाणी पूर्ण केली आहे. त्यानिमित्त मी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेच्या वतीनं सर्व डॉक्टर्स आणि संचालक मंडळाला शुभेच्छा देतो. आता गोल्डन रोटरीच्या वतीनं आपण ज्यावेळेस ऑन्कोलाईफ हॉस्पिटल इन्स्टॉलेशन होत होतं त्यावेळेस आपण सर्वप्रथम महिलांचा आपण पिंकेथॉन ही स्पर्धा त्या ठिकाणी आपण घेतली. त्यामध्ये जवळपास 1200 महिलांनी त्या ठिकाणी सहभाग होऊन खऱ्या अर्थानं तळेगाव शहर आणि परिसरामध्ये ऑन्कोलाईफ हॉस्पिटल झालं याचं त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज झाली. दुसरा मुद्दा आमच्या अध्यक्षांनी सांगितला की नुकतंच जे आपण कॅटरॅक्टची ऑपरेशन जी घेतली ती जवळपास 353 आणि त्याच्यामध्ये 52 जणांची आपण ऑपरेशन त्या ठिकाणी करण्यात यशस्वी झालो. आता आम्हाला सांगायला आनंद वाटतं की उद्या 8 डिसेंबर रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडेमध्ये आपण कॅन्सरच्या संदर्भात महिलांसाठी स्पेशल अशा त्या ठिकाणी उपचारासाठी काही टेस्ट मोफत घेणार आहोत. त्या जवळपास 12,000 रुपयाच्या आहेत. महिलांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आज वाढत चाललेलं आहे. काही महिला ह्या लाजत असतील, सांगायला घाबरत असतील, परंतु सर्व महिलांना मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण पुढं यावं, त्याची टेस्ट करून घ्यावी आणि पुढं जो होणारे प्रॉब्लेम आहेत ते आजच आपण त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. तर असे अनेक प्रोग्राम आपण येणाऱ्या काळामध्ये समाजोपयोगी असे कार्यक्रम गोल्डन रोटरीच्या माध्यमातून घेणार आहोत. धन्यवाद.